पाणी काढले जायचं, मोटारी नव्हत्या, अलीकडच्या पोरांना माहित नसतं. मोठेला पाणी काढलं जायचं, पहिलं लागायचे. एका नवरा बायकोनी कारभारीच्या डोक्यावरती कांद्याच्या रोपाची पाठी दिली आणि रानामध्ये जाऊन सरी काढलेली, तिथं जाऊन उभा राहा. पाणी दंडाने रानात आलं, शिवारात आलं की कांद्याचं रोप टोकायला सुरुवात कर सांगितलं. पहिलं कष्ट घेतात, कारभारी कष्ट घेतोय. पाणी प्रचंड वेगाने मोटारीनं दंडामध्ये टाकलं जातंय. 10-20 वेळा मोठीनं पाणी टाकलं. मोठीने पाणी टाकून ती बाई कारभारी तशीच उभा, ती अजून काही रोप टोकाला सुरुवात करणार. कारभारी वैतागला. कारभारीला म्हणाला, मी इथं कष्ट घेतो, पहिले एवढे कष्ट घेत आहे, पाणी दंडात आम्ही टाकतोय, तू खुशाल उभी राहिली, कवा तो रोप टोकाला सुरुवात करायची. ती कारभारी तिकडे बोलली, कारभारी इकडे या, इकडे या. अहो कारभारी, शिवारात पाणीच नाही आलं, कुठे गेलं पाणी? ती नवरा बायको पाणी कुठे गेलं बघायला, त्या दंडाने वर 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 यायला लागतात. त्यांच्या असं लक्षात येतं की त्या दंडाला घुशीची उंदराची पिळं पडलेली आहे आणि त्याच्यातच हे पाणी जातंय, शिवारात काय पाणी येत नाही. ही घुशीची उंदराची भ्रष्टाचार रूपी पिळं जी आहे, ही तुम्हाला आपल्याला जर लिंपवायची असती तर भारतीय जनता पार्टी शिवाय हे लिंपणं शक्य नाही, हे बुजवणं शक्य नाही. म्हणून आपल्याला उद्याच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागणार आहे, हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात घ्या. या पद्धतीनं राजकारण आपण जेव्हा पुढे जात असताना पाहतो की काही तत्वाचं राजकारण करणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. या देशाचा बद्दल अभिमान बाळगणारी पार्टी, नेशन फर्स्ट, राष्ट्रप्रथम म्हणून काम करणारी पार्टी जर कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. राष्ट्राला जगामध्ये सन्मान मिळवून देणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. जगात तिसरी महासत्ता बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. तेव्हा अशा पार्टीच्या पार्टीशी उभं राहिलं तर राष्ट्र बलशाली होईल, समाज बलशाली होईल आणि बरोबर आपलं कुटुंब आणि आपलं समाज आणि आपलं गाव हे बलशाली आणि विकासाच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही. यासाठी म्हणून उद्याच्या 7 फेब्रुवारीला मतदान करत असताना जिल्हा परिषदेसाठी विलासबापू वाघमोडे त्यांचं चिन्ह कमळ आणि पंचायत समितीला ऍडव्होकेट शशिकांत शेंडे यांचंही चिन्ह कमळ